नमस्कार. जाणीव आणि नेणीव हे दोन्ही शब्द पारमार्थिक वाङ्मयात वारंवार येतात. जाणीव हा शब्द आपणही वापरतो. एखाद्या आईने मुलासाठी काबाड कष्ट घेतले, पण त्याची त्याला जाणीवच नव्हती. किंवा जाणीव हरपणे. किंवा एखाद्या माणसाला माझ्याविषयी काय वाटतं, तो माझ्या मागे काय बोलतो याची मला पूर्ण जाणीव आहे. अशा विविध अर्थांनी जाणीव हा शब्द आपण वापरतो. जाणीव या शब्दाच्या उलटार्थी शब्द म्हणजे नेणीव असं आपण व्यवहारात समजतो. पण संतांनी मात्र जाणीव आणि नेणीव या शब्दांचा वेगळ्या अर्थाने त्यांच्या वाङ्मयात प्रयोग केला आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, असं ज्ञानेश्वरांनी त्यांच्या हरिपाठात म्हटलंय. आपण दृष्टा दृश्य गगन, त्याहुनी नसावे वेगळे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण, जाणीव रूपे. अशा अर्थाने सुद्धा जाणीव हा शब्द संतवचनात वापरला जातो. तर हे जाणीव आणि नेणीव म्हणजे नक्की काय, त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे, हे आपण जाणून घेणार आहोत सूक्ष्मदर्शी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, जाणीव आणि नेणीव याबद्दल तुम्ही नेहमी सांगता, तर जाणीव म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपल्या आयुष्याशी, आपल्या जीवनाशी कसा काय संबंध आहे, हे तुम्ही प्रथम सांगा. आपल्या जीवनामध्ये जाणीव हीच महत्त्वाची आहे. किंबहुना जाणीव म्हणजे जीवन. जाणीव म्हणजे जीवन. जाणीव आपल्या जीवनामध्ये इतकी महत्त्वाची आहे की जीवनामध्ये तुम्ही फक्त जीवन जाणत असता. म्हणून त्याला जीवन म्हटलं मी. तुम्ही जीवनामध्ये काय करता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करत असता, फक्त जाणत असता. जाणण्यापलीकडे तुम्ही काय करता का? मग जाणण्याचं ट्रान्सफॉर्मेशन नंतर होतं. उच्चार आचारात ते त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण पहिलं मुख्य काम आपण काय करतो, जाणतो. म्हणजे जाणीव म्हणजे काय, जाणते ती जाणीव. आता तुम्ही जीवनामध्ये काय करता, सगळं जाणत असता. जशी एखादी चिमणी दाणे टिपत असतात, तसं आपली जी जाणीव आहे ती जीवनामध्ये एक एक गोष्ट टिपत असते. आता तुम्ही माझ्याकडे बघितलं म्हणजे मला टिपलत तुम्ही, म्हणजे जाणलत. कळलं की नाही? हा ग्लास आहे इथे, तुम्ही त्याकडे पाहिलं म्हणजे टिपलत. म्हणजे आपण त्या चिमणीसारखे दाणे टिपतो. तसं जीवनामध्ये आपण हे जाणीव जी आहे ना, ही जाणीव जाणत असते. म्हणजे आपल्यासमोर जे काही येतं ना त्याला टिपत असते. कळलं की नाही? आता ही जी जाणीव जी आहे, ही जाणीव त्याची दुसरी बाजू नेणीव म्हणून आहे. पण नेणीव म्हणजे नकारार्थी तो अर्थ घ्यायचा नाही. तर नेणीव म्हणजे आम्ही डिव्हाइन इंट्युशन असं म्हणतो त्याला. आणि जाणीव म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस, म्हणजे दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव. पण दिव्य नेणीवेबद्दल आपण नंतर बघू. आता मी सध्या तुम्हाला जाणीवेबद्दल सांगतो आहे. तर जाणीव काय करते, जाणीव फक्त टिपत असते. आता टिपते म्हणजे तरी काय करते की प्रथम ती व्यापते. नाही कळलं? आता व्यापते म्हणजे काय, आता बघा, तुम्ही मला जाणीवेने व्यापलत, व्यापल्यानंतर मग तुम्ही जाणलत, हे वामनराव पै. कळलं की नाही? आता हा ग्लास आहे इथे, ह्या ग्लासाला तुम्ही प्रथम तुम्ही व्यापता. आपल्या ठिकाणी जाणीव डोळ्यातून बाहेर पडते ना, ती प्रथम ग्लासला व्यापते आणि मग तुम्ही जाणता की ह्या ग्लास. कळलं की नाही? अशा तऱ्हेने तुम्ही जीवनामध्ये जाणत असता. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही जाणत असता. मग ते जाणणं निर्णय प्रकारचं आहे. आता तुम्ही जेवता, तर जेवताना आमटीमध्ये मीठ जास्त पडलं, तुम्ही काय जाणलं, हे खारट झालं, मीठ जास्त पडलं. कमी पडलं, अरे हे अळणी झालं. कळलं की नाही? हे अळणी झालं म्हणजे काय, तुम्ही जाणलं. म्हणजे आपण खातो जाणतो, पाहतो जाणतो, ऐकतो जाणतो, बोलतो जाणतो, नाकाने वास घेतो म्हणजे जाणतो, मनाने विचार करतो म्हणजे विचार जाणतो. अशा तऱ्हेने हे जे आपल्या ठिकाणी ही जी जाणीव आहे,
ही जाणीव सर्व काही करत असते. किंबहुना जाणीव म्हणजे जीवन, असं मी एका शब्दात सांगितलं की जाणीवेचं एवढं महत्त्व आहे. आणि म्हणून ही जाणीव जी आहे ही प्रथम व्यापते, कळलं की नाही. नंतर मग ती पाहते, पाहिल्यानंतर मग ती त्याचं विचार करते, चिंतन करते. हे काय आहे, चांगलं आहे का वाईट आहे, हे आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, हे आपण मिळवायचं की न मिळवायचं, हे तुम्ही प्रयत्न करता, चिंतन करता, कळलं की नाही. मग तुम्ही ठरवता हे आपल्याला पाहिजे, मग तुम्ही करण्याच्या मागे लागता, मग तुम्ही करता. आणि केल्यानंतर मग तुमच्या वाट्याला काय येतं, भोग येतो. जे केलं त्याचा तुम्हाला भोग मिळतो, म्हणजे सुख किंवा दुःख. असं तऱ्हेने आपलं जीवन चाललेलं आहे जाणीवेचं. किती सुंदर आहे बघा की जाणीवेचे आपण जर पाहिलं तर प्रथम व्याप्ती आणि मग शेवटी दुःखाची किंवा सुखाची प्राप्ती, असं आपलं जीवन चाललेलं असतं. आता ही जाणीव सर्व काही करते आहे ह्याचीच जाणीव जाणीवेला नाही आहे का. खरं सांगा, तुम्हाला आतापर्यंत होतं का. आता मग तुम्ही अभिनय केले, सगळं काही केलं, पण अभिनय करतं कोण, ती जाणीव करते, कळलं की नाही. तुम्ही स्वयंपाक करता, जाणीव ते सगळं करत असते. मग हाताच्या द्वारे ती करते, हात पाय आहे सगळ्यांचा ती वापर करते. ही जी जाणीव आहे ही मुळात दिव्य आहे, डिव्हाइन, ज्याला डिव्हाइन म्हणतात ना, ती जाणीव मुळात दिव्य आहे, डिव्हाइन कॉन्शियसनेस. आणि खरा देव म्हणतात ना तो हाच आहे. जो खरा देव म्हणतात ना तो हा डिव्हाइन कॉन्शियसनेस प्लस डिव्हाइन इंट्युशन प्लस डिव्हाइन ब्लिस प्लस डिव्हाइन पॉवर इक्वल टू गॉड. म्हणजे आपण जेव्हा परमेश्वर म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये डिव्हाइन कॉन्शियसनेस आहे, डिव्हाइन इंट्युशन आहे, डिव्हाइन ब्लिस आहे आणि डिव्हाइन पॉवर आहे, कळलं की नाही. त्याला आकार विकार काय नाही आहे, ते मूर्ती नाही, आकार नाही, त्याला नाव नाही, काय नाही. तर हे जी पहिलं आपण त्या जाणीवेबद्दल बोलायचं आहे. ही जाणीव पहिलं लक्षात ठेवायचं म्हणजे दिव्य आहे. किती दिव्य आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. ही जाणीव किती दिव्य आहे, म्हणजे खरी जी दिव्य जाणीव आहे ती सोडाच, पण तुमच्या ठिकाणी जी जाणीव नांदते आहे ती आता ती अशुद्ध झालं आहे. ती पूर्वीचं दिव्यत्व तिचा एकदम लोप पावलेला आहे, पण तरीसुद्धा त्याचं दिव्यत्व आहेच. राजा जरी भ्रमिष्ट झाला तरी तो राजाच, कळलं की नाही. त्याचं राजे पण कोणी काढून घेतलेलं नाही, तो भ्रमिष्ट झाला इतकंच. तसं तुम्हाला तुमचं दिव्यत्वाची जाणीव नाही. जाणीव नाही याचा अर्थ ती दिव्यत्व तिच्याकडे नाही असं नाही. त्या तुमच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे ती किती दिव्य आहे आणि किती भव्य आहे आणि किती कर्तृत्व आहे याची तुम्हाला कल्पना पण नाही. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आयुष्यभर जे काही केलं ते तुम्हाला आता सगळं आठवतं की नाही. म्हणजे बहुतेक सगळं आपलं आठवतं. शाळेमध्ये तुम्ही होता, कॉलेजमध्ये होता, तुम्ही आता नंतर मग तुम्ही निन्या ठिकाणी कामाला जाता, निन्या लोक भेटतात. आता हे सगळे तुम्हाला जे भेटतात आता तुम्ही आठवतात की नाही त्यांना, आठवतात. आता बघा शाळेतल्या तुम्ही आठवणी आता काढा, येतात की नाही. कॉलेजमधले काढा, येतात की नाही. आता ह्या ज्या सगळ्या आठवणी येतात ते कुठे येतात, जाणीवेत, कळलं की नाही. कारण शेवटी आठवतं कोण, जाणीव आठवते. आठवणारी कोण आहे, जाणीव आठवते, कळलं की नाही. आणि पुन्हा जाणीव विसरात टाकते. विसरात टाकते म्हणजे काय, गोडाऊनमध्ये टाकते. विस्मृती म्हणजे गोडाऊन. आपण म्हणतो विस्मृती म्हणजे स्मृती गेली ना, तो खरा अर्थ नाही. विस्मृती म्हणजे विशेष स्मृती. विशेष स्मृती म्हणजे विस्मृती. ती म्हणजे कशी, गोडाऊनसारखी आहे. आता मी बोलतो आहे, तुम्ही आठवता, जाणता. आता पुढे मी बोलणार आहे, मग आतापर्यंत बोललं ते कुठे गेलं,
त्या गोडाऊनमध्ये गेलं, विस्मृतीच्या गोडाऊनमध्ये गेलं. विस्मृती म्हणजे स्मृती गेली नाही, विस्मृती म्हणजे विशेष स्मृती. विशेष स्मृती का? पाहिजे तेव्हा तुम्हाला स्मृती येते, पाहिजे तेव्हा तुम्ही स्मृती करू शकता, स्मरण करू शकता, म्हणून ती विशेष स्मृती आहे. आणि म्हणून सगळं आपण त्या विशेष स्मृतीचं जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण सगळं आपण जे काही आठवतो ते सगळं त्याच्यात टाकतो. सगळं जीवनामध्ये आपण जे जे काही जाणतो, ओळखतो, पाहतो, करतो, हे सगळे जाणीवेचे आविष्कार आहेत. आणि ते सगळं जाणीवेने टिपलेलं आहे. आणि टिपल्यानंतर ती जशी दाण्यात टिपते आणि पोटात जातो, तसे टिपल्यानंतर जातं कुठे? विस्मृतीच्या पोटात. कळलं की नाही? विस्मृतीच्या पोटात जातं. ती विस्मृती आहे म्हणून आपलं जीवन चाललं आहे. ती विस्मृती नसेल ना तर जीवन चालणार नाही. म्हणजे किती बघा अद्भुत आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जेव्हा शाळेतल्या गोष्टी आठवता तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्हाला बाजूला पडलेल्या असतात. पण कॉलेजमधल्या आठवणी तुम्ही केल्यात की शाळेतल्या बाजूला पडल्या. म्हणजे खाली जाणं, वर येणं. शाळेतल्या आठवणी गेल्या, वर आल्या. कॉलेजच्या खाली गेल्या. कॉलेजच्या आठवणी केल्यात, त्या वर आल्या. शाळेतल्या आठवणी खाली गेल्या. तुम्ही नाटक करता, सिरियल करता, त्याच्या आठवणी करा की शाळेतले कॉलेजातले गेलं सगळं. हे सगळं जे आहे कुठे आहे? जाणीवेत आहे. ही म्हणून खरा जो देव म्हणतात ना, ती जाणीव आहे, खरा देव. आणि ही जाणीव जर तुम्ही बघा, मग काय राहतं? जाणीव तुम्ही वजा करा, काय राहिलं जीवनात? काही नाही, काही उरत नाही. म्हणून जाणीव हे खरा देव आहे. आता ही जी जाणीव ही आहे ही मुळात दिव्य आहे. म्हणजे परमेश्वराची जाणीव ही डिव्हाइन कॉन्शियसनेस आहे. आणि आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती मुळात डिव्हाइन आहे. पण आज आपल्या ठिकाणी तिची डिव्हिनिटी आपण विसरलेलो आहोत. पण आहे, फरक एवढाच आहे की आपण विसरलेलो आहोत. तो विसरत नाही. परमेश्वराच्या याच्यामध्ये विसर नाही. मग डिव्हाइन इंट्युशन इज ऑलवेज देअर. कळलं की नाही? आणि डिव्हाइन कॉन्शियसनेस इज ऑलवेज देअर. पण आपल्याकडे कॉन्शियसनेस आहे आणि पुन्हा आपल्याकडे ते डिव्हाइन इंट्युशनचाही भाग आहे. पण त्याच्यामध्ये दिव्यत्वाचा भाग आपण बराचसा विसरलेलो आहोत. पण तो फार कठीण विषय आहे, तो मी आता सांगत नाही. आता हे जी परमेश्वराची जी डिव्हाइन कॉन्शियसनेस आहे, जी आपल्या ठिकाणी पण आहे, म्हणून मागल्या केव्हा सांगितलं की परमेश्वरच आपल्या ठिकाणी मी म्हणतो. हे एकदा तुम्ही ध्यानात आलं की परमेश्वराच्या ठिकाणी जो डिव्हाइन कॉन्शियसनेस आहे, म्हणजे दिव्य जाणीव, ती आपल्या ठिकाणी पण आहे. म्हणून परमेश्वराच्या राज्यात सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. ती कोणामुळे आहे? डिव्हाइन कॉन्शियसनेसमुळे. ही जी दिव्य जाणीव आहे त्या दिव्य जाणीवमुळे या संबंध अनंत कोटी प्रमाणामध्ये व्यवस्था आहे. तुम्ही कुठेही पहा व्यवस्था सापडेल तुम्हाला. कुठेही पहा व्यवस्था पाहिजे. आता माणूस म्हणजे एक व्यवस्था आहे. त्याला 2 डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तोंड आहे. बरोबर माणूस म्हणजे सगळी माणसं सारखी. माणूस म्हटला की ना की सगळी माणसं सारखी. मग तो रशियातला असू दे, चीनमधला असू दे किंवा इंग्लंड अमेरिकेतला असू दे. ही जी व्यवस्था आहे ना, त्या व्यवस्थेला आपण म्हणतो माणूस. ही व्यवस्था आहे त्याला आपण माणूस म्हणतो. आता ही व्यवस्था आहे त्याला आपण झाड म्हणतो. एक व्यवस्था आहे त्याला आपण कावळा म्हणतो. कावळा म्हटल्यानंतर तो ठराविक आहे. कुठलाही कावळा तुम्हाला तसाच दिसणार. ही जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला तुम्ही नाव दिलं कावळा. पण तुम्ही उद्या कावळ्याला जाऊन विचारा, ए कावळ्या, तो कावळा कोण कावळा? त्याला माहितीच नाही मी कावळा आहे म्हणून. आपण त्याला नाव दिलेलं आहे कावळा. कळे की नाही? आपल्या सोयीसाठी. त्याला पत्ताच नाही त्याला नाव दिलेलं, पत्ताच नाही. चिमणीला पत्ताच नाही, आपण नाव दिलं ही चिमणी. म्हणजे माणसाने काय केलं? रूप पाहिलं म्हणजे आकार, आणि त्याला नाव दिलं. रूप पाहिलं, आकार, नाव दिलं. आता तुम्हाला नाव दिलं त्यामुळे लोक तुम्हाला त्या नावाने ओळखतात.
आणि नावच नाही तर काय होईल? हाक कशी मारणार? रस्त्यावरून चालताना ए ए ए म्हटलं की सगळे तुमच्याकडे बघणार, जो हाक मारतो त्याकडे बघणार. पण नावाने हाक मारल्यानंतर मग ती व्यक्तीच फक्त हो देणार. म्हणजे हे सगळा व्यवस्थेचाच भाग आहे. तर जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. आता बघा, पृथ्वी आपल्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, व्यवस्था आहे. म्हणून तुम्हाला दिवस रात्र आहे, म्हणून उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, हे सगळे ऋतू तुम्हाला प्राप्त झाले. कशामुळे? पृथ्वी स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती फिरते, म्हणून आपल्याला हे सर्व मिळालं. हा व्यवस्थेचा भाग आहे. ही व्यवस्था कोणी केली? कोण चावी द्यायला बसला आहे का? व तू फिर स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, दिली चावी, असं आहे का? चावी कोणी दिलेली नाही, पण ती आपोआप करते. कारण की नाही, आपोआप चाललेलं आहे. हा व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून आम्ही व्याख्या केली परमेश्वराची की निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. म्हणून परमेश्वर म्हणजे व्यवस्था आहे. आता तुम्ही जर बघितलं, सर्व जगामध्ये व्यवस्था आहे, सर्व ठिकाणी. आता समुद्राचं पाणी खारट, ते सूर्यामुळे वर जातं आणि त्याचा ढग होतो. ढगात ढग कुठेतरी अडतात आणि पाऊस पडतो आणि पाणी कसलं गोड. समुद्राचं पाणी खारट आणि आम्हाला मिळतं गोड. व्यवस्था. दुसरी गोष्ट बघा, व्यवस्थेचा भाग म्हणजे पाऊस पडतो डोंगरावर, तर तिथून ते वाहत 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 पुन्हा ते समुद्रात जाऊन मिळतं. मग जिथून ते निर्माण झालं तिथे पुन्हा येऊन मिळालं. म्हणजे सगळ्या नद्या त्या समुद्रात जाऊन मिळतात. व्यवस्था. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगामध्ये फक्त व्यवस्थाच आहे. आता ही अव्यवस्था करण्याचं काम माणूस करतो. म्हणजे पर्यावरणाला धोका माणसामुळे आहे. आज सगळीकडे पोल्युशन झालेलं आहे, ते माणसामुळे. कारण झाडतोड करणं हे माणसामुळे, पक्ष्यांना मारणं म्हणजे माणूस हा असा प्राणी आहे की अव्यवस्था करण्यामध्ये तो पटाईत आहे. आता सुनामी लाटा आल्या तर कोणामुळे आल्या? माणसांनी जो अतिशहाणपणा केला त्याच्यामुळे त्या सुनामी लाटा आल्या. धरणीकंप कशामुळे होतात? आपण म्हणतो पाप झालं की धरणी. पाप म्हणजे हेच. पाप म्हणजे काय? आपल्या पूर्वीच्या काही लोक म्हणायचे पाप झालं की धरणीकंप होतो. पाप म्हणजे पर्यावरणामध्ये तुम्ही ज्या वेळेला लुडबुड करता, गोंधळ घालता, हस्तक्षेप करता, त्यालाच पाप म्हणतात. पाप तेथे ताप. आणि म्हणून आपल्याला भूकंप होतो, सुनामी लाटा येतात, अवर्षण होतं, पूर येतात. हे सगळ्या गोष्टी ज्या होतात त्याचं कारण माणूस हा जो प्राणी आहे तो ह्याच्यामध्ये, निसर्गाच्या ह्याच्यामध्ये, पर्यावरणामध्ये, आणि तो ढवळाढवळ करतो. पण माणूस हा सुद्धा एक व्यवस्थेचाच भाग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी असा एक सिद्धांत मांडलेला आहे की माणसाने ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था टिकवणं आणि ती वाढवणं हे माणसाचं खरं काम आहे. ते माणसाने केलं ना की जगामध्ये आनंदी आनंद. पण आज आपण बघा, ही व्यवस्था बिघडवण्याचा नादी लागलेलो आहोत आपण. कळलं की नाही? अनेक प्रकाराने आपण, ज्याला आपण सुधारणा म्हणतो, या सुधारणाने बऱ्याचशा वेळेला जितकं चांगलं झालेलं आहे तितकं वाईट पण झालेलं आहे. कळलं की नाही? म्हणून सुधारणा अशी झाली पाहिजे की त्यात पर्यावरणाला धोका येता कामा नये. हे मी काय सांगतो आहे की पर्यावरण हा जो भाग आहे ना, की निसर्गामध्ये एक जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. आणि ही जी व्यवस्था जी आहे त्याला आम्ही परमेश्वर म्हटलं. म्हणून आम्ही पर्यावरण म्हणजे नारायण हा सिद्धांत म्हटला. नारायण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजेच नारायण, व्यवस्था म्हणजेच नारायण, व्यवस्था म्हणजेच परमेश्वर. आणि ही जी परमेश्वर व्यवस्था जी आहे ही सर्व विश्वामध्ये, सर्व ठिकाणी. आता बघा, सूर्य, चंद्र, हजारोने अब्जावधी तारे आज आकाशामध्ये आहेत, म्हणजे अवकाशात. आता कोसळले तर काय होईल? पृथ्वीचा नाश होईल. पण कोसळत नाही. कारण का? त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्या गुरुत्वाकर्षण शक्ती व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्थेचं काम जे आहे ना, हे दिव्य जाणीव करते. ही जी दिव्य जाणीव आहे ना,
ती व्यवस्थेचं काम करतं. म्हणून पद्धतशीर व्यवस्था म्हणजे जाणीवेचं कार्य. नेणिवेचं कार्य वेगळं आहे, ते आपण बघणार आहोत. पण जाणीवेचं कार्य हे आहे की सगळीकडे पद्धतशीर व्यवस्था म्हणजे जाणीवेचं, दिव्य जाणीवेचं कार्य. आता हेच आपल्या ठिकाणी सुद्धा ती जाणीव नांदते आणि तिच्यामुळेच आपलं सगळं चाललेलं आहे. आपलं जे चाललेलं आहे ते सगळं तिच्याचमुळे चाललेलं आहे, ते जाणीवेमुळे. म्हणून आपण जीवन जगतो म्हणजे जाणतो, मग पाहतो, मग चिंतन करतो, मग निर्णय घेतो, मग कृती करतो आणि मग त्याच्या जीवनाला सुख किंवा दुःख प्राप्त होतं. याला जीवन असं म्हणतात. याच्यापेक्षा वेगळं आहे का? मग याचं मूळ काय? जाणीव आणि एंड जाणीव. तुम्हाला दुःख झालं म्हणजे काय झालं? जाणीव, दुःखाची जाणीव. आनंद झाला म्हणजे काय झालं? आनंदाची जाणीव. तुमचा अपमान केला म्हणजे अपमान जाणीव झाली, तुम्हाला माझा अपमान झाला. कोणी तुमचा सन्मान केला, जाणीव झाली. म्हणजे हे सगळं जाणीवेने टिपलं. मान अपमान सगळे ए टू झेड सगळं जाणीव करते. अशी ही जाणीव आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे. याची जाणीव आपल्याला नाही, हीच मानवजातीची शोकांतिका आहे. म्हणून आपण या जाणीवेचा अभ्यास करायला पाहिजे. या जाणीवेचा आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे या जाणीवेवर लक्ष ठेवायला पाहिजे. ही जाणीव कशी नांदते, ही जाणीव आपल्याला कशी नांदवते, या जाणीवेचं कार्य कसं चाललेलं आहे, हे सगळं आपण टिपत राहिलं पाहिजे. याला उपासना म्हणतात. आज लोक उपासनाच्या नावाखाली काय करतात? उपास, तीर्थयात्रा, व्रत वगैरे करतात. पण खरी उपासना ही आहे की या जाणीवेचा अभ्यास करणं. कळलं की नाही? आता हा अभ्यास करायचा की न करायचा हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. तर जाणीव या शब्दाचा खराखुरा अर्थ तुम्हाला आता उमगला असेल ना? सखोल ज्ञानासाठी जीवनविद्येचा अभ्यास करा.
ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड